तर एक्सपॅन्शनचे प्रकल्प आहेत त्या 70,000 कोटीमधून. म्हणजे जुने प्रकल्प आहेत ज्यांना एक्सपॅन्शन वाढीवची जागा असते, वाढण्याची जी गरज असते ती आहे. दुसरं काही असे प्रकल्प जसे इंडोरामा वगैरे आहे जे आम्ही मेमध्ये डॅवॉसमध्ये सही केलेली. रिलायन्स लाईफ सायन्सेस असेल ते दुबईमध्ये ते एक्सपो होतं तिथे सही झालेली मागच्याच वर्षी. काही असे ठराविक प्रकल्प आहेत त्याची माहिती मी देणारच आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की जे जुने प्रकल्प आहेत ते कॅबिनेट सब कमिटीसमोर कधी जातात. आपण नवीन काहीतरी सवलती देतो म्हणून. काल ज्या नवीन सवलती दिल्या असतील त्याच्यात मला जायचं नाही आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हे 70,000 कोटी ह्याच्यातून 50,000 कोटी जुने किंवा एक्सपॅन्शनचे असतील. हे प्रकल्प वेगळे आणि वेदांता फॉक्सकॉन असेल, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, याच्यात फरक एवढाच आहे की वेदांता फॉक्सकॉनमध्ये 2.25 लाख कोटी एवढी गुंतवणूक येणार होती. 1 लाख रोजगार निर्माण होणार होतं आणि त्याच्यात क्लस्टर इंडस्ट्री म्हणजे 160 अजून छोट्या मोठ्या कंपन्या वेगळ्या येणार होत्या. म्हणजे वेदांता फॉक्सकॉन कुठे आणि हे सगळे एकत्र केलेलं कुठे, बल्क ड्रग पार्क कुठे आणि हे सगळं एकत्र केलेलं कुठे, मेडिकल डिव्हाइस पार्क कुठे आणि सगळं एकत्र केलेलं कुठे, ह्याच्यात अंतर खूप आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात गुंतवणूक येते, आनंद आहे, पण ती गुंतवणूक ही नवी गुंतवणूक आहे का, खरोखर ही आत्ताची ताजी गुंतवणूक आहे का, ह्याच्यावर पण प्रश्न उठवले जाऊ शकतात. मुख्य गोष्ट हीच आहे की कदाचित महाराष्ट्राकडून ही पण मागणी झाली पाहिजे की ज्या सवलती गिफ्ट सिटीला दिल्यात तशी एखादी सिटी आमच्या मराठवाड्यात असेल, आमच्या विदर्भात असेल, कुठेही आमच्या उत्तर महाराष्ट्रात असेल, का येत नाही, हे इतर राज्यांमध्ये का जात नाही, आपल्या महाराष्ट्रात आली पाहिजे की नाही. ह्या तर एक्सपॅन्शनचे प्रकल्प आहेत त्या 70,000 कोटीमधून. म्हणजे जुने प्रकल्प आहेत ज्यांना एक्सपॅन्शन वाढीवची जागा असते, वाढण्याची जी गरज असते ती आहे. दुसरं काही असे प्रकल्प जसे इंडोरामा वगैरे आहे जे आम्ही मेमध्ये डॅवॉसमध्ये सही केलेली. रिलायन्स लाईफ सायन्सेस असेल ते दुबईमध्ये ते एक्सपो होतं तिथे सही झालेली मागच्याच वर्षी. काही असे ठराविक प्रकल्प आहेत त्याची माहिती मी देणारच आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की जे जुने प्रकल्प आहेत ते कॅबिनेट सब कमिटीसमोर कधी जातात. आपण नवीन काहीतरी सवलती देतो म्हणून. काल ज्या नवीन सवलती दिल्या असतील त्याच्यात मला जायचं नाही आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हे 70,000 कोटी ह्याच्यातून 50,000 कोटी जुने किंवा एक्सपॅन्शनचे असतील. हे प्रकल्प वेगळे आणि वेदांता फॉक्सकॉन असेल, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, याच्यात फरक एवढाच आहे की वेदांता फॉक्सकॉनमध्ये 2.25 लाख कोटी एवढी गुंतवणूक येणार होती. 1 लाख रोजगार निर्माण होणार होतं आणि त्याच्यात क्लस्टर इंडस्ट्री म्हणजे 160 अजून छोट्या मोठ्या कंपन्या वेगळ्या येणार होत्या. म्हणजे वेदांता फॉक्सकॉन कुठे आणि हे सगळे एकत्र केलेलं कुठे, बल्क ड्रग पार्क कुठे आणि हे सगळं एकत्र केलेलं कुठे, मेडिकल डिव्हाइस पार्क कुठे आणि सगळं एकत्र केलेलं कुठे, ह्याच्यात अंतर खूप आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात गुंतवणूक येते, आनंद आहे, पण ती गुंतवणूक ही नवी गुंतवणूक आहे का, खरोखर ही आत्ताची ताजी गुंतवणूक आहे का, ह्याच्यावर पण प्रश्न उठवले जाऊ शकतात. मुख्य गोष्ट हीच आहे की कदाचित महाराष्ट्राकडून ही पण मागणी झाली पाहिजे की ज्या सवलती गिफ्ट सिटीला दिल्यात तशी एखादी सिटी आमच्या मराठवाड्यात असेल, आमच्या विदर्भात असेल, कुठेही आमच्या उत्तर महाराष्ट्रात असेल, का येत नाही, हे इतर राज्यांमध्ये का जात नाही, आपल्या महाराष्ट्रात आली पाहिजे की नाही, ह्या तर महाराष्ट्रात आली पाहिजे की नाही, ह्या तर लोकांनी उत्तर देणं गरजेचं आहे. अभी जी श्रद्धा वालकर की हत्या के बाद महाराष्ट्र की एक लड़की की हत्या के बाद श्रद्धा वालकर महाराष्ट्र सरकार ने एक कमेटी गठित की है जो लव जिहाद जैसे मामलों में जो पेरेंट्स के बच्चियों के गुम हो जाते हैं. नहीं, पहले तो आपने सुना होगा वो निर्भया फंड से जो गाड़ियाँ ली थी वो VIP सिक्योरिटी में लगाई थी, तो पहले उस पर उन्होंने जवाब देना चाहिए. दादरमधील प्रबोधनकार ठाकरे चौक जो आहे हा तोडण्यात आलेला आहे. कसं बघताय ब्युटिफिकेशनच्या नावाखाली हा आता हे तुमच्या लक्षात आलं असेल जे मी सतत सांगत आहे की ब्युटिफिकेशनसाठी 1700 कोटी जे बाजूला केलेले आहेत ते नगरसेवकाच्या हक्काचे पैसे आहेत, स्टँडिंग कमिटी आणि हाऊसनी पास केलेले पैसे आहेत. हे पैसे कुठच्याही मंजुरीशिवाय म्हणजे लोकप्रतिनिधींच्या मंजुरीशिवाय, हाऊसच्या मंजुरीशिवाय हे असे पैसे प्रशासक वळवू शकतात का की हा मोठा घोटाळा आहे. दुसरं म्हणजे ब्युटिफिकेशन जे बोलत आहेत ते नक्की ब्युटिफिकेशनची परिभाषा काय आहे. कारण आम्ही जेव्हा LED लाईट सिग्नलवर लावायचो तेव्हा अभ्यास करून लावायचो की किती अंतरावर दिसायला पाहिजे, काय नक्की सिग्नलचं टायमर असायला पाहिजे. हे जे ब्युटिफिकेशनचं नाव आहे सगळा जो घोळ चाललेला आहे तो एवढाच घोळ आहे की जुनं ब्युटिफिकेशन तोडायचं, पैशाचा चुराडा करायचा आणि नवीन ब्युटिफिकेशन आणायचं. मग 7,000 कोटी रस्त्यावर असतील किंवा हे ब्युटिफिकेशन नावाखाली हे पैसे खाण्याचे धंदे चालू आहेत, बाकी काही चालू आहे. प्रबोधनकार ठाकरे चौक तोडण्यात आलाय. हो नक्कीच, आणि हेच जे आहे म्हणजे पंजोबांचं चौक एक गोष्ट आहे, पण असे अनेक किती चौक असतील जिथे आत्ता झालेली कामं, नुकती झालेली कामं तोडून पुन्हा एकदा ब्युटिफिकेशनच्या नावाखाली पैसे उधळणार आहेत. राज्य सरकारने आता आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नांना परवानगी घ्यावी लागणार असं म्हटलं, काय सांगणार? आता मुख्य गोष्ट हीच आहे, आपण बघता की हे सगळ्या गोष्टी हे करत आहेत ते ठीक आहे, पण महत्त्वाची याकडे काय एकंदरीत निर्णय नाही, आता बैठकीतून काय निघतंय नक्की त्याच्यावर आपल्या सगळ्यांचं लक्ष आहेच. मुख्य गोष्ट हीच आहे की आपण बघत असाल की गेल्या 1-2 आठवड्यामध्ये
कर्नाटकाचे मुख्यमंत्री जसं बोलत आहेत, जेवढे ॲग्रेसिव्ह झालेले आहेत, तसं आपल्याकडून घटनाबाह्य सरकार जरी घटनाबाह्य असलं तरी खुर्चीवर बसलेलं आहे. कुठेही मुख्यमंत्री बोलताना काही दिसत नाहीत, उपमुख्यमंत्री बोलताना काही दिसत नाहीत, आणि हीच दुःखाची गोष्ट आहे. आदित्य जी, आपको लगता है कि वहाँ मुख्यमंत्री मुख्यमंत्री गए, कर्नाटक के मुख्यमंत्री उनका जिस तरह से रवैया रहा है, तो कुछ हल निकलेगा या फिर आपको उम्मीद तो है कि हल निकलेगा, क्योंकि ये जो वाद विवाद है वो हमारे देश के दो राज्यों के बीच में है, और ये भीतर के वाद जो होते हैं, ऐसे झगड़े होते हैं, वो अभी सुप्रीम कोर्ट में चल रहे हैं, वैसे ही चले और कुछ निकल आए. जो अग्रेशन दिख रहा है अभी कर्नाटका के सीएम के हिसाब से अगर आप देखें तो शायद चुनाव के लिए हो सकता है, जैसे गुजरात के चुनाव के लिए हमारे यहाँ के कई सारे प्रोजेक्ट्स वहाँ लेके गए, वैसे ही शायद कर्नाटक के चुनाव के लिए हमारे यहाँ के कई जिले लेके जा सकते हैं. यही दर्द की बात है कि हर बार महाराष्ट्र को दुख होता है, महाराष्ट्र को दर्द होता है, जो किसी को अफसोस नहीं होता. आपको ऐसा लगता है कि कोई हल निकलने के बजाय कोई पॉलिटिकल स्क्रिप्ट लिखी जाएगी चुनाव को? मला वाटतं आता पहिली गोष्ट हेच आहे की बैठकीतून काय निघतं ह्याच्यावर लक्ष आहे. उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषद घेतली. 65,000 कोटींची गुंतवणूक आणली म्हणून सांगितलं त्यांनी. आशिष शेलार यांनी देखील आज पत्रकार परिषद घेतली आणि म्हटलं की ठाकरेंनी यामध्ये आता काही कुरापती करू नये वगैरे. नाही, नक्की मी ह्याच्यावर बोलणारच होतो. त्यांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून मला वाटतं 24 तास थोडे दिले. थोडी आपण पण माहिती घ्या, मी पण माहिती घेतो. ह्याच्यातून साधारणपणे 50,000 कोटीचे जे प्रकल्प आहेत